तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी हेडेनमध्ये। तर भाऊंनो, तुम्ही व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषय झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही हो, जे काय आपलं ऑलेट मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि व्हिडिओ अगदी सोपा आहे व्हिडिओ एडिट करणं आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्णपैकी बघायला लागेल। आणि नवे आले असता तर तुमच्या भाऊच्या चॅनलवरती सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून टाकायचं आहे आणि जे काय आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपल्या ऑलेट मशीन ॲप्लिकेशनमध्ये। अशा प्रकारे ऑलेट मशीन ॲप्लिकेशन ओपन करायचं, इथं प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर बघू शकता बीट मार्क आणि सेक इफेक्ट आहे। अशा प्रकारे आपलं मटेरियल डाउनलोड एक्सपोर्ट करून घ्यायचं आपल्या ऑलेट मशीन ॲप्लिकेशनमध्ये। वरती बघू शकता की आपलं बीट मार्क आहे, सिंपल त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता की अशा प्रकारे तुमच्या भाऊने मटेरियल लावून दिले तर इथं काय करायचं, तुम्हाला तुमचे मॉडेलचे फोटो लावून घ्यायचे आहेत। तर कसे लावायचे, सिंपल बघू शकता की इथं प्लसचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करून घ्यायचं। इथून भाऊंना आपल्याला आपले जे काही मॉडेलचे फोटो आहेत ते आपल्याला लावून घ्यायचे। तर सिंपली जे काही तुमची किंवा तुमच्या मॉडेलचे आहे ते तुम्हाला लावून घ्यायचे। तर सिंपली फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि याला फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आहे आणि बीटपर्यंत घेऊन यायचं आहे। बीटपर्यंत घेऊन आल्यानंतर भाऊंना या फोटोला धरून ठेवायचं आहे। धरून ठेवल्यानंतर याला खालती ओढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व खालती ओढून घ्यायचं। इथं बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला खालती ओढून घ्यायचं आणि जे काय आपलं लेअर वगैरे आहे ते सर्व फोटोला ॲडजस्ट वगैरे होऊन जाईल। आणि बघू शकता की इकडे आपले जेवढे पण बीट आहेत तिथं आपल्याला आपल्या मॉडेलचे फोटो लावून घ्यायचे। चला ते फटाकसे मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। चला विषय करून टाकू, सबकन लावून घेऊ, तुम्ही पण लावून घ्या। चला फटाकसे अशा प्रकारे प्लस ऑप्शनवरती जाऊन मीडियावरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे लावून घ्यायचे। मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे आणि याला अशा प्रकारे फोटोला धरून ठेवायचं आणि खाली ओढून घ्यायचं आहे, आरामात करायचं भाऊन। चला मी फटाकसे लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। अशा प्रकारे बघून जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला आरामात लावून घ्यायचे। तर बघू शकता की जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे आपण लावलेले आहे। आणि एवढे झाल्यानंतर बघून आपल्याला काय करायचं, आता इफेक्ट लावायचे आहे। ते सिंपल इफेक्ट कसे लावायचे, बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काही आपलं इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर भाऊंनो जो काही ह्यावाला इफेक्ट दिसतो व्हिडिओ इफेक्ट, सिंपल याला कॉपी करायचं आहे। कॉपी कसं करायचं आहे तर याच्यावरती क्लिक करायचं आहे, अगदी सोपं आहे। क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता की जे काही आपलं प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि कॉपी लेअर नाव दिसतो सिंपल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। हो, क्लिक करून घेतल्यानंतर याला बॅक यायचं। बॅक आल्यानंतर जे काय आपलं बीट मार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं। जो काय आपण आता कॉपी केलेला आहे व्हिडिओ इफेक्ट इथं आपल्याला पेस्ट करायचं। सिंपली काय करायचं आहे, इथं प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आणि पेस्ट लेअर करायचं आहे। तर बघू शकता की जो काय आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो अशा प्रकारे येऊन देणे, याला असं खालती ओढून घ्यायचं आहे। तर चला इथं पण आपल्याला हा पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि खाली ओढून घ्यायचं आहे आणि इथं पण आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि खालती ओढून घ्यायचं आहे आणि इथं पण आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे। आणि जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे इथचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इकडून अशा प्रकारे आपल्याला हे लावून इकडून दुसरा इफेक्ट लावायचा आहे। तर जिथं इथून हे लेअर संपतात इथून आपल्याला दुसरा इफेक्ट लावायचा आहे। इथून बघू शकते की जे काही आपले इथून इमोजी आहेत तिथून आपल्याला दुसरे इफेक्ट लावायचे, इथपर्यंत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काही आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन करून घेतल्यानंतर जो काय हा पहिलावाला इफेक्ट दिसतो सिंपल याला कॉपी करायचं। कॉपी कसं करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, चिन्हवरती जाऊन तो कॉपी इफेक्ट नाव दिसतो सिंपली कॉपी करून घ्यायचं। कॉपी झाल्यानंतर याला बॅक यायचं। बॅक आल्यानंतर परत आपलं बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनी इथं बघू शकते की इथून आपल्याला जिथून इमोजी लागते तिथून आपल्याला हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। आता पेस्ट कसं करायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, चिन्हवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे आणि याला पण पेस्ट इफेक्ट करायचं आहे आणि याला पण अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि याला पण अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। आणि जे काही दोन बिटा दिसतात तिथून आपल्याला हे फोटो सोडून द्यायचे आहेत। तर दोन बिटा लवकर आपल्याला पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। सेक इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काय दुसरा इफेक्ट दिसतो सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जायचं, ट्यून डॉटवरती जाऊन याला आपण कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काही आता आपण फोटो सोडलेला आहे तिथून बघू शकता की दुसऱ्या बिटीपासून आपण फोटो सोडलेला आहे याला दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा या फोटोला। तर सिंपली काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, ट्यून डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता इथून दोन बिटा दिसतात तिथून आपल्याला दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। चला जेवढे पण फोटो आहेत त्याला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ, सिंपली अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे।
एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर जे काही आपलं जे काही आपलं लोगो वगैरे असेल ते लावून घ्यायचं, बॉर्डर लावून घ्यायचं, बॉर्डर डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भाऊनं बॉर्डर लावून घ्यायचं आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं। एवढं झाल्यानंतर भाऊनं आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आणि जेवढं पण HD हवं असेल तेवढं HD सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊनं व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।